रस्ते अपघातात अनेकांना जीवावर मुकावं लागतं, पण अलीकडे हवाई अपघात सुद्धा होतात आणि त्यामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतोय। अहमदाबाद दुर्घटनेनंतर आज केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आणि यामध्ये 7 जण दगावले। पाहूया याबाबतचा हा वृत्तांत। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं। अपघातात 7 जणांचा मृत्यू। यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबावर काळाचा घाला। हल्ली हवाई अपघातांच्या घटना वारंवार कानावर येत आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटना ताजी असतानाच आज साधारण तशीच घटना घडली आहे। उत्तराखंड मधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आणि यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। यात महाराष्ट्रातल्या 3घांचा समावेश आहे। नेमकी ही दुर्घटना कशी घडली पाहूया। केदारनाथ धाम मधून यात्रेकरूंना घेऊन गुप्त काशीसाठी हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं। खराब हवामान आणि दृश्यमानतेत घट झाल्यामुळे पायलटला अडचणी आल्या। सकाळी 5:20 हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये कोसळलं। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। यवतमाळच्या वणीतल्या जयस्वाल कुटुंबावर काळानं घाला घातला। आर्यन एविएशन गुप्त काशी से जो ऑपरेट करता है उसका एक हेलीकॉप्टर केदारनाथ से वापस आते वक्त, जिसमें 5 यात्री प्लस एक 23 मंथ का बच्चा और पायलट राजीव सवार थे। वापस आते हुए कुछ मौसम खराब हुआ, जिसमें पायलट द्वारा उस हेलीकॉप्टर को वैली से बाहर निकालने का प्रयास करते हुए हेलीकॉप्टर गौरीकुंड से ऊपर क्रैश हो गया, जिसमें अभी प्रशासन द्वारा और हमारे जो हमारे DDRF है, SDRF है, उनके द्वारा खोजबीन जारी है। वणीच्या वाहतूक क्षेत्रात व्यावसायिक असलेले राजकुमार जयस्वाल पत्नी श्रद्धा आणि 2 वर्षांच्या मुलीला घेऊन 12 जूनला नातेवाईकांसह केदारनाथ यात्रेला गेले। राजकुमार जयस्वाल शिवभक्त होते। अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचं मोठं योगदान असायचं। मात्र केदारनाथ यात्रेवेळी अपघाती निधन झाल्यामुळे वणीत सध्या हळहळ व्यक्त होते। वाढत्या हेलिकॉप्टर सेवेच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, कारण 2 मेला केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हापासूनची ही 5वी हेलिकॉप्टर दुर्घटना आहे। नुकतंच 7 जूनला सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे हेलिकॉप्टर तत्काळ उतरवलं होतं। त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा तिथल्या कारला धडकला। सुदैवानं हेलिकॉप्टरमधले 5ही प्रवासी वाचले। उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातांच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले। तसंच हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्याचेही निर्देश दिले। आता तपासाअंती काय कारणं समोर येतात, त्यातून असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।